आपण असं काही साहित्य मिसळलं आहे की लाडू तोंडात टाकताच विरघळणारे तयार होतील. तसेच अतिशय पौष्टिक, उपवासासाठी खूप उपयुक्त आणि हे असे इतके छान कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होणार आहेत. नमस्कार, मी ऋतुजाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. शेंगदाण्याचे लाडू फक्त खायला चविष्ट असतातच, सोबत शरीरासाठी आरोग्यदायी देखील असतात. ते सहसा हिवाळ्यात तसेच उपवासा दिवसात खाल्ले जातात, कारण ते खाण्यासाठी पौष्टिक आणि शरीरासाठी आरोग्यदायी असतात. तसं पाहिलं तर दररोज थोडासा गूळ आणि मूठभर शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी उत्तम असते. पण या दोन गोष्टी स्वतंत्रपणे खाण्यात आपण आळस करतो. त्यामुळे अशा वेळी त्याचे लाडू बनवून ठेवणे उत्तम ठरू शकतं. कारण घरात जर लाडू तयार असेल तर मुलांना आणि घरच्या सर्वांना हवे तेव्हा लाडू उचलून खाता येतात. काहीच दिवसात श्रावण मासाला सुरुवात होते. आपल्यापैकी बरेच जण या श्रावण मासात उपवास करतात. उपवास करायचं म्हटलं की काही मोजकेच पदार्थ खावे लागतात. उपवासा दिवशी पौष्टिक खायचं म्हटलं तर हे लाडू नक्कीच ट्राय करा. आज आपण 2 ते 3 महिने टिकणारे शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत. शेंगदाण्याच्या लाडूमुळे शरीरातील ऊर्जा वाढते. शेंगदाणे व गूळ हे दोन्ही ऊर्जादायी घटक आहेत. त्यामुळे थकवा कमी होतो आणि शरीराला लगेच ताकद मिळते. आज आपण ज्या पद्धतीने लाडू बनवणार आहोत ती पद्धत अतिशय सोपी आहे आणि घरामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये झटपट होणारे हे लाडू आहेत. सर्वप्रथम गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी आपण इथे 2 वाटी शेंगदाणे आपण घेतले आहेत. 1 वाटी सुकं खोबरं घेतलं आहे आणि 1.5 वाटी आपण इथे गूळ घेतला आहे. हे सर्व साहित्य आपण वाटीच्या प्रमाणात मोजून घेतलेले आहे. 2 वाटी शेंगदाण्यासाठी आपण 1 वाटी सुकं खोबरं घेतलं आहे आणि 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे आणि हे आवडीनुसार आपण हे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. ड्रायफ्रुट्स मध्ये 2 चमचे बदामाचे काप करून घेतले आहेत, 2 चमचे काजूचे काप करून घेतलेले आहेत, 2 चमचे काळे मनुके आणि 2 चमचे पिवळे मनुके घेतले आहेत. सर्वप्रथम जाड बुडाच्या कढईमध्ये आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. मंद गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही जर गॅसच्या हाय फ्लेमवर शेंगदाणे भाजला तर शेंगदाणे आतपर्यंत भाजले जात नाहीत आणि लाडूची चव देखील बिघडते. शेंगदाणा भाजताना घाई करू नका. अगदी मंद गॅसवर खमंग होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजत असताना सारखे परतत राहा, जेणेकरून सर्व बाजूला व्यवस्थित भाजले जातील. साधारण 8 ते 10 मिनिटे हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. 10 मिनिटे झाली आहे. शेंगदाणे आतपर्यंत छान असे भाजले गेले आहेत. शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत. गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवताना आपण गूळ आणि शेंगदाणा वापरतो, पण हे लाडू आपण मुलांसाठी आणि घरच्यांसाठी बनवत आहोत. ते पौष्टिक होण्यासाठी आपण यामध्ये 1 वाटी सुकं खोबरं आणि सुकामेवा वापरणार आहोत. यामुळे मुले अगदी आवडीने खातील आणि हे सर्व पौष्टिक पदार्थ त्यांच्या पोटामध्ये जातील. आता आपण 1 कप सुकं खोबरं भाजून घेणार आहोत. मंद आचेवर लालसर रंग येईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचे. सुके खोबरे भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये अर्धा चमचा तुपामध्ये 2 चमचे बारीक कट केलेले बदाम, 2 चमचे बारीक कट केलेले काजू, 2 चमचे काळे मनुके आणि 2 चमचे पिवळे मनुके घेतले आहेत. तुपामध्ये छान असे कुरकुरीत होईपर्यंत खमंग असे हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तळून घेतला तरी चालेल, अगदी ऑप्शनल आहेत, स्किप सुद्धा करू शकता. आता सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप भाजून घेतलेले सुके खोबरे बारीक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण ह्या सुक्या खोबऱ्याची बारीक पावडर करून घेतलेली आहे. छान अशी आपण ही बारीक पावडर करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता ही बारीक केलेली पावडर सर्वप्रथम एका पसरट ताटामध्ये आपण सुक्या खोबऱ्याची बारीक केलेली ही पावडर काढून घेणार आहोत. आता आपण इथे भाजून घेतलेले शेंगदाणे थंड करून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 1 कप शेंगदाणे घालून घेणार आहोत. तुम्हाला हवे असेल तर शेंगदाण्याची साल काढून घेऊ शकता. मी इथे शेंगदाण्याची साल अजिबात काढलेली नाही, कारण सालामध्ये खूप सारे जीवनसत्व देखील असतं. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप शेंगदाणे घेतले आहेत, त्यामध्ये आपण 1 कप गूळ घालून घेणार आहोत. हे जाडसर बारीक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे जाडसर बारीक करून घेतले आहे. 2 बॅचमध्ये आपण हे बारीक करून घेतले आहे.
हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेतले आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे जिन्नस बारीक करताना मिक्सरचे भांडे कोरडे असावे। बारीक केलेले हे जिन्नस आपण एका पसरट प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण भाजलेला सुकामेवा घालून घेणार आहोत। तुम्ही काजू आणि बदाम भाजून न घालता बारीक पावडर करून सुद्धा वापरू शकता। आता हे सर्व हाताने मिक्स करून घेणार आहोत। सर्व साहित्य हाताने छान असे मिश्रण एकजीव होईपर्यंत मिसळून घ्यायचे आहे। मिश्रण आता व्यवस्थित मिक्स झालेले आहे, एकजीव झालेले आहे। आता आपण याचे लाडू वळून घेणार आहोत। हाताचा हलकासा दाब देऊन आपण याचे अशा पद्धतीने हे लाडू वळून घेणार आहोत। इथे आपण अशा प्रकारे हे लाडू वळलेले आहेत। एकाच हाताने असे आपले हे छान लाडू वळून झालेले आहेत। अशा पद्धतीने आपण हे लाडू वळून घेतले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाडवाचा आकार लहान किंवा मोठा करू शकता। अशा पद्धतीने हे सर्व आपले हे लाडू तयार झालेले आहेत। अगदी झटपट तयार होणारे हे लाडू आहेत। कमी साहित्यामध्ये घरामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आपले हे अगदी 2 ते 3 महिने टिकणारे हे लाडू तयार झालेले आहेत। अगदी मुलांसाठी आणि घरच्यांसाठी हे अगदी पौष्टिक आहेत। सकाळी नाश्त्याच्या वेळेस किंवा मुलांना शाळेत जाते वेळेस हा एक लाडू दिला तर एनर्जी बूस्टरचं काम करतो। 5 ते 6 तास भूक लागत नाही। अगदी पौष्टिक आहेत आणि आपले हे लाडू खमंग खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे आपले हे लाडू बनून तयार झालेले आहेत। तर मैत्रिणींनो, साध्या पदार्थापासून तयार झालेले आहेत हे खमंग पौष्टिक आणि तोंडात टाकताच विरघळणारे हे आपले लाडू। ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पौष्टिक लाडू आवडीने खातील। आजचे हे शेंगदाणे लाडू तुम्ही नक्की करून बघा। बनवल्यानंतर कसे झाले ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। आणि अशाच सोप्या स्वादिष्ट रेसिपींसाठी ऋतुजाच रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।